हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो कशा असणार आहे तर वयासंदर्भात, म्हणजे वयावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात स्पर्धा परीक्षांमध्ये, त्यांना सॉल्व्ह कसं करायचं त्या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. 3 ते 4 पार्टमध्ये हे वयासंदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते मी काय करतो तर सॉल्व्ह करत आहे. हा आजचा आपला सेकंड पार्ट आहे. तर काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत बघा. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स हे तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आणि त्यांना तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं ते मी तुम्हाला आता 1 बाय 1 एक्सप्लेन करत आहे. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत आपलं चॅनल अवश्य शेअर करा आणि कंटिन्युअस अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला असो विचारूया आपण. पहिला जो प्रश्न आपल्या डोळ्यासमोर तो काय तर 2 भावांच्या वयांचं गुणोत्तर. आता गुणोत्तर किती आहे बघा. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:4. 2 भावांच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:4. ओके, त्यांच्या वयाची बेरीज 66 आहे. गुणोत्तर 7:4 आहे आणि बेरीज किती आहे तर 66 आहे. तर लहान भावाचं वय आपल्याला काढायचं आहे. आता काय करायला आपल्याला यांच्या गुणोत्तरांची समान पट जी आहे ती आपल्याला काय करायला लागेल तर एक्स गृहीत धरावं लागेल. समान पट जी आहे ती आपल्याला काय करायला लागेल एक्स गृहीत धरावं लागेल. म्हणजे मग काय होईल, मोठ्या भावाचे वय ते होईल 7x. ओके, लहान भावाचे वय 4x आपल्या समोर येऊन जाईल. कारण समानपट आपण गृहीत धरलेली तर ती आहे x. मोठ्या भावाचं होईल 7x आणि लहान भावाचं होईल 4x. किंवा डायरेक्टली 7x 4x 7x 4x लिहिलं तरी चालेल. आणि दोघांच्या भावाची बेरीज किती आहे तर 66. म्हणजे 7x + 4x बरोबर 66. मग 7 आणि 4 11x. 11x बरोबर 66. x बरोबर किती मग 66 भागिले 11 6. म्हणजे x बरोबर आपल्याला काय मिळालंय 6 मिळालंय. मग फक्त आता x ची किंमत आपल्याला टाकायची आहे. मग मोठ्या भावाचं वय किती आहे, मोठ्या भावाचे वय बरोबर 7x म्हणजे 7 × 6 sin 7 42. ओके, लहान भावाचे वय आपल्याला लहान भावाचं वय काढायला सांगितलं. तुम्ही पहिले मोठ्या भावाचं काढलं, ठीक आहे. आता विचारलं जाईल मोठे विचारलं जाईल किंवा लहान विचारलं जाईल, त्यामुळे दोन्हीच आपल्या इथे निघताचे. ओके, लहान भावाचे वय बरोबर 4x म्हणजे 4 × 6 sin 24. ओके, sin 24 म्हणजे लहान भावाचं वय असणार आहे 24 वर्ष. अशा प्रकारे आपलं उत्तर काढता येईल. खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे. गुणोत्तर 7:4 दिलेलं आहे. समानपट आपण गृहीत धरली x म्हणजे 7x आणि लहान भावाचं वय 4x. दोघांची बेरीज आहे 66. त्यामुळे आपण 7x + 4x केलं, आपल्याला वेगळं 66 केलं. 7x आणि 4x ची आपण बेरीज केली, ती झाली 11x आणि x बरोबर आपल्याला x ची किंमत मिळाली आणि ऑटोमॅटिकली आपल्याला मोठ्या भावाचं वय मिळालं आणि लहान भावाचं वय सुद्धा इथे मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आता आपण बघूया पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. उदाहरण क्रमांक 2 काय दिलंय बघा. वडील आणि मुलगा यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:2. वडील आणि मुलगा यांचं गुणोत्तर किती आहे तर 7:2 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते. तर त्यांची आजची वय काय, ठीक आहे. दोघांचं वय आपल्याला काढायचं आहे. मग लक्षात घ्या, गुणोत्तर आजचं दिलेलं आहे 7:2. त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल तर गुणोत्तराचं समानपट आपल्याला काय धरावं लागेल. गुणोत्तराचं समानपट, दोन्हीचा गुणोत्तर आहे ते समानपट असणारे x आपल्याला मानावं लागेल. त्यामुळे वडिलांचे वय मुलाचे वय, आजचं वय किती असेल वडिलांचं मग 7x, मुलाचं असेल 2x. कारण गुणोत्तर दिलेले तर त्यांनी 7:2. तर वडिलांचं वय झालं 7x, मुलाचं वय झालं 2x. आता 5 वर्षापूर्वीचं जर काही धरलं तर काय येईल मग 7x - 5 इथे 2x - 5. आता हे झालं 5 वर्षापूर्वीचं, पण त्याचं गुणोत्तर दिलं पुन्हा 5 वर्षापूर्वीचं. तर किती आहे 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर 6:1 आहे. मग
5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 6 दिलंय, मग आपण लक्षात घेऊया 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर दिले 6 मग आता बघा पुढची प्रोसेस काय होईल, 7x - 5 भागिले 2x - 5 बरोबर 6 म्हणल्यावर 6 भागिले 1 बरोबर नाही. 7 2 होते त्यामुळे आपण 7 वरती घेतले 2 खाली घेतले, त्यामुळे 6 म्हणल्यावर 6 वरती आणि 1 खाली येईल. याचा क्रॉस गुणाकार करा, क्रॉस गुणाकार केला तर 7x - 5 बरोबर 1 ला जर 7x - 5 ने गुणलं तर तेच आन्सर येईल. आता इकडे जर गुणाकार केला तिरकस गुणाकार तर 6 ओके 2x - 5 गुणाकार करा 7x - 5 बरोबर 6 दुने 12x ओके आणि 6 पंच 3 -3 -30 ओके 6 पंच 30. हे जरा सरळ रूप. आता याचं व्यवस्थित आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं आहे ओके. तर काय होईल बघा 12x - 7x बरोबर 30 - 5 ही 5 तिकडे गेला 7 12 इकडे 12x इकडे आला तर किती येईल, 12 मधून 7 गेले 5x बरोबर 30 मधून 5 गेले खाली उरत आहेत 25 म्हणून x बरोबर 25 भागिले 5 बरोबर 5 5 25. x ची किंमत आपल्याला मिळाली किती 5. वडिलांचा आजचं वय किती आहे 7x म्हणजे 7x बरोबर 7 गुणिले 5 कारण 5 x ची किंमत आपल्याला मिळालेली 5 मग 7 5 35 आणि मुलाचं वय 2x आहे तर 2x बरोबर 2 गुणिले 5 बरोबर 10 म्हणजे वडिलाचं वय आपल्याला मिळालं किती इथे लिहितो मी समोर 35 वर्ष आणि मुलाचं वय मिळालं आपलं किती 10 वर्ष. हे त्याचा आन्सर असणार आहे ओके. आय होप तुम्हाला समजतंय. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायला विसरू नका, ते खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे चला आता काय करूया, पुढचं एक्झाम्पल बघूया. 3ऱ्या नंबरचं उदाहरण काय दिलंय बघा. आज सरिता ही रेखापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे सरिता आणि रेखा 2 कॅरेक्टर आहेत बघा, रेखा आणि कोण सरिता. काय इथे दिलेलं आहे की सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे सरिता मोठी किती कोणापेक्षा, रेखापेक्षा किती वर्षांनी 15 वर्षांनी. जर आपण इथे रेखाला x म्हटलं तर सरिताचं वय काय होईल मग x + 15 करेक्ट आहे. कारण सरिता ही रेखापेक्षा किती वर्षांनी मोठी आहे 15 वर्षांनी मोठी आहे. मग रेखाला जर आपण x मानतोय गृहीत धरतोय तर सरिताचं वय काय होईल x + 15 ओके. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 33 वर्ष होते तर सरिताचे आजचे वय काय. 6 वर्षानंतर काय होईल, 6 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल 33 होईल. म्हणजे थोडक्यात सांगता येईल की 6 वर्षानंतर जर म्हणलं तर रेखा समजा रेखा म्हणजे किती x + 6 ही झाली रेखा 6 वर्षानंतर. त्याचबरोबर सरिता काय होईल मग x + 15 + 6 यांची बेरीज किती होईल 33 वर्ष होईल. म्हणजे यांच्या दोन्हीची बेरीज करावी लागेल आपला. x + 6 रेखा आणि सरिताचं काय x + 15 + 6 यांची बेरीज 33 होती. तर मग आता याची बेरीज करून बघूया. x 2x + 15 आणि 6 21 21 आणि 6 27 बरोबर 33. 2x बरोबर 33 - 27 बरोबर आहे की नाही. मग किती मायनस जर केलं वजा केली तर किती येते याची 2x बरोबर 33 मधून हे गेले किती 27 गेले 6 उरतात. म्हणजे x बरोबर 6 भागिले 2 म्हणजे 3 x बरोबर 3. x म्हणजे कोण आहे तर रेखा. रेखाचं वय किती आहे 3 वर्ष. मग सरिताचं वय काय राहील x + सरिता बरोबर x + 15 म्हणजेच 3 + 15 बरोबर 18 वर्ष. सरिताचं वय काय असणार आहे 18 वर्ष असणार आहे. उत्तर हे असणार आहे याचं उत्तर कशाचं, सरिताचं वय किती असणार आहे आजचं वय तर 18 वर्ष असणार आहे. समजलंय, सोपं आहे. रेखाला x मांडलं सरिताचं जर वय झालं मग x + 15 x + 6 कसं तर हे 6 जे आहे ते काय तर 6 वर्ष आहे. 6 वर्षानंतरची बेरीज दोघींची 33 होतीये.
त्यामुळे आपण ते कन्सिडर केलेलं. इथे x + 15 + 6 x + 6 बेरीज केली, हे सगळे फॉर्मेशन केलं, सगळे सॉल्व्ह केलं, तर आपला आन्सर मिळालं इथे किती 18 वर्ष. म्हणजे सरिताचं वय असणार आहे 18 वर्ष आणि रेखाचं वय किती असणार आहे तर 3 वर्ष. ओके, म्हणजे अशा प्रकारे याचा आन्सर आपला काढता येईल. ओके, शेवटचं उदाहरण बघा काय दिले. अ चे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे. अ आणि ब दोन मेन कॅरेक्टर आहे, त्यातील अ चं जे वय आहे ते ब च्या वयाच्या दुप्पट आहे. दोघांच्या आजच्या वयाची बेरीज 48 आहे. आजचं जे वय आहे त्यांची बेरीज किती 48 आहे. तर अ चे वय 5 वर्षानंतर किती असेल. आता अ चे वय ब च्या वयाच्या दुप्पट आहे, म्हणजे ब ला आपण म्हणणार आहोत x, ब बरोबर x. मग अ बरोबर काय असणार, अ बरोबर 2x, कारण दुप्पट आहे ना 2x. ओके, दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 48, म्हणजे x + 2x बरोबर 48. ओके, मग हे झालं 3x बरोबर 48, म्हणून x बरोबर 48 भागिले 3 भागाकार करा. 3 × 1 = 3, खाली उरला 1, 3 × 5 = 3 × 6 = 18, म्हणजे x बरोबर 16. दोघांचं कुठलंही वय विचारलं आपलं ते काढता येईल. हा, तर ब चं वय किती मग आज 16 वर्ष. अ चं वय किती येईल 2 × 16, 16 × 2 = 32. अचं आजचं वय किती येईल मग 32 वर्ष येईल. मग आपल्याला काढायचं काय सांगितलेलं आहे 32 आपण काढले, आजचं वय आहे, तर आपल्याला अचं काय करायचं आहे तर 5 वर्षानंतरचं वय काढायचं, म्हणजे अ बरोबर 32 आणि पुढचे 5 वर्ष म्हणजे किती झालं ते 37. म्हणजे 5 वर्षानंतर अ चं वय किती असणार आहे 37 असणार आहे. जर तुम्हाला विचारलं ब चं वय 5 वर्षानंतर किती असेल तर सोपं आहे. ब चं वय 5 वर्षानंतर 16 + 5 बरोबर 21 वर्ष. अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढू शकतो. आणखी नाही आपण काय करणार वया संदर्भात आणखी नाही व्हिडिओ बनवणार आहोत. आज आपण हे 4 उदाहरणं यामध्ये घेतलेले आहेत. आय होप तुम्हाला हे सर्व समजलेले आहेत. ओके, काही अडचण असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लेलिस्टच बनवलेली आहे मी. इंग्लिश ग्रामर असेल, अंकगणित असेल, मराठी ग्रामर असेल, बुद्धिमापन चाचणी असेल, या सर्वांवर मी काय करतो व्हिडिओ अपलोड करत आहे. चॅनलला शेअर करा आपल्या मित्रांसोबत. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला काय जातील तर नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.